तर ह्यांना दोघांना बी काम देणार आहे आज मी. आणि काम आणखी आणि कामं पूर्ण झाले पाहिजेत आणि व्यवस्थित झाले पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि काम केलंच पाहिजे, कोणचं मुलगा असो नाही तर मुली असो, काम सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि ह्यांना पण शिकायची गरज आहे की बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर कसला व्हिडिओ असतो. आणि ह्यांना चॅलेंज देणार आहे मी. ह्यांना संडे आहे आणि खरंच मुले असले तर भरपूर कामं करतात. आणि हे काम आता हे दोघांना पण मी काम करायला देणार आहे. तर कुठलं काम असेल ते घरामधलं तर नक्की सांगा तुम्ही, बघा तुम्ही पुढे कुठलं काम असेल ते. प्लेट मुलांना मी कामं करायला सांगितल्यात, सगळ्यांना तर माहितीच आहे. आणि आता बघू त्यांचे कामं चाललेत कसे चाललेत ती. हाय गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज संडे आहे तर स्पेशल दिवस. पण आज स्पेशल काय नाही, मी फक्त पोहे बनवल्यात, पोहे आणि चाय बनवलं आहे. ह्याला चहा बिस्किट पण खायचं आहे आणि पोहे पण खायचे. तर म्हणलं थोडं थोडं चहा देणार आणि फक्त बिस्किट खायचं आणि थोडंसं बिस्किट खायचं आहे आणि पोहे खायचं. तर मी पोहे बनवले आणि दोघं पण शांत आहेत. त्यांना बिस्किट खायचं होतं खास म्हणजे आणि पोहे नव्हते खायचे. पण पोहे पण त्यांना आवडतात. त्यांनी सांगितलं होतं आत्ता बनवून ठेवून दुपार आम्ही खाणार. तर असं थोडे असतं, दुपारा थोडी खायला आता बनवतात. छान आहे नाश्ता का नाही? माझे आवडतात काय गावाला. चला पोहे बनवलेले आहेत. पोहे तर मस्त छान असे पोहे बनवतात. कुणाला आवडतात नक्की सांगा. तर या सकाळ सकाळ सगळ्यांनी नाश्ता कराय आपल्याकडे मस्त. आणि कोथिंबीरच नाही आहे पोह्याला खास म्हणजे कोथिंबीर पाऊस चाललाय तर बाहेर अशी खराब कोथिंबीर असते, त्याच्यामुळे मी कोथिंबीर आणलीच नाही. मला नाश्ता देणार आहे ना मी. नाश्ता सगळ्यांना दाखवते पोहे. या सगळ्यांनी पोहे खायला. आणि आलोक तर छान नाश्ता होणार आहे. आणि मी पण थोडेसे नाश्ता करून घेणार आहे. असं तुम्ही करीत नाहीये नाश्ता सकाळी लवकर, पण आता पोहे बनवल्यात आणि खूप छान असं वाव सगळ्यांना वास दिलाय आलोकने. तर कोणाला वास आलाय नक्की सांगा मला. सगळेजण कसे आहात तुम्ही? तर आज काय व्हिडिओ काढायचा तेच कळत नव्हतं मला. आणि आलोकला म्हणलं की मी व्हिडिओ काढते काहीतरी आपला. तर हो, आणि आलोकला काही सुचतच नव्हतं आणि श्लोकला पण. दोघं पण बोलत होते काय व्हिडिओ काढायचा आहे. तर मी म्हणलं नक्की आपण व्हिडिओ काढू काहीतरी. आणि ह्यांचा कसला तरी व्हिडिओ काढणार आहे मी. स्वयंपाक सोडून स्वयंपाक तर नेक्स्ट टाइम शिकविणार मी त्यांना. आणि स्वयंपाक पण शिकविणार, भाकरी बनवायचं शिकविणार आणि त्यांना चपात्या करायचं पण आणखी एक प्लेटी. आणि आज मी त्यांना कपड्यांच्या घड्या घालायला सांगणार आहे. भरपूर सगळ्या कपड्यांचा राडा पडलेला आहे. त्यांचेच कपडे आहेत ते. तर त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालायला सांगणार आहे मी. आणि त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. आणि सगळ्यात मेन काय बोलायचं होतं विसरून गेले. प्राईज नाही, कोणी पण चांगलं करीन ना त्याला प्राईज नाही. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस स्वयंपाक करतील ना भाकरी बिकरी त्यावेळेस नक्की काहीतरी प्राईज देणार. ज्यावेळेस चपाती करणार, भाकरी बनवणार, भाकरी ज्यावेळेस बनवीन ना त्यावेळेस चपातीचं तरी ठीक आहे. चपाती जरा थोडंसं दमाने शिकले तरी काही विषय नाही. तर माझा नाश्ता चालू झालेला आहे. आणि पुढचं आलोकचं आणि श्लोकचं काम पूर्ण बघा तुम्ही. त्यांना काम कसं शिकवणार आहे मी. आणि त्यांनी काम कसं केलंच पाहिजे, घरामध्ये काम केलंच पाहिजे. कारण की त्यांचे कपड्यांचे तरी व्यवस्थित त्यांनी ठेवले पाहिजेत. एवढंच म्हणणं आहे माझं. आणि घरातलं दुसरं इतर काम न करता त्यांनी स्वतःचं काम व्यवस्थित ठेवलं पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. आणि त्यांना आज मी ते काम शिकवणार आहे. 13वं वर्ष चालू आहे आलोकला पण आता. आणि श्लोकला 8वं वर्ष झालं आहे. 8वं वर्ष झालं आहे. तर त्यांनी आत्तापासूनच त्यांना कळायला पाहिजे की आपले कपडे कसे ठेवायचेत आपण आणि आपलं सामान कसं ठेवायचं व्यवस्थित.
चहा लागेल छोटी ग्लास की तुम्हाला आणि मला पण एक कप. तर ह्या प्रकारचं आजचा व्हिडिओ आहे आणि नक्की बघा आलोक आणि श्लोक कसा काम करतात, त्यांचे स्वतःचे व्यवस्थित काम करतात का नाही ते मेन आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण चांगलं, मी तर चांगलं माझ्याकडून शिकवायचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्याकडून चांगला प्रयत्न करणार आहे त्यांना शिकवायचा, कारण आणि व्यवस्थित त्यांनी पण केलंच पाहिजे, कारण की त्यांचे काम आहेत ते आणि त्यांनी स्वतःचं काम तर केलंच पाहिजे. तर कोण कोण आलोक आणि श्लोक एवढे मुलं स्वतःचे व्यवस्थित सामान ठेवतं, स्वतःचे सगळं व्यवस्थित ठेवतं, असे कोण कोण मुलं आहेत तुमच्या घरात आहेत का? हात वर करा. तर खरंच खूप छान आहे, एक नंबर असतं. तरच तुमच्या घरात जर असे मुलं असतील तर, कारण की मुलं असो नाही तर मुली असो, कोणी पण असो, आपलं स्वतःचं काम केलंच पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. आणि तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये, लिहून सांगा नक्की. चला बघू आपण आलोक आणि श्लोक त्यांचं नाश्ता केल्याच्या नंतर त्यांचं स्वतःचं काम कसं करतात ते. मुलांना मी कामं करायला सांगितल्यात, सगळ्यांना तर माहितीच आहे. आणि आता बघू त्यांचे कामं चाललेत कसे चाललेत ती. दोघांना पण कपड्याच्या घड्या घालायला सांगितलं, त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवायचं असं सांगितलंय मी. हे बघा श्लोक पण घड्या घालतोय कपड्यांच्या आणि आलोक पण. आणि कपाटामध्ये बघू शकताय खूप छान अशा घड्या घालून ठेवलंय कपडे त्यांनी दोघांनी पण. दोघांचे ही शाळेचे कपडे, ही त्यांचे वापरायचे कपडे आहेत, काही नवीन पण कपडे आहेत छान असे त्यांचे. आणि त्यांनी मस्त बघा सगळ्यांनी श्लोक घड्या घालतोय कपड्यांच्या, मस्त घडे घालायचं काम चाललंय. आणि खरंच सगळ्या मुलांनी असं कामं केले पाहिजे, संडेला तरी असं काम केलं पाहिजे, स्वतःचे कामं व्यवस्थित असे केलेच पाहिजेत. हे बघा माझी मुलं किती छान असे काम करतात दोघं पण. आणि खरंच सगळ्यांनी, आणि घरातलं थोडंसं आपल्याला दुसरं काम तर कोणचं सांगायचं नाही त्यांना, पण स्वतःचं काम व्यवस्थित ठेवायचं, स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवायचे, स्वतःचं खेळायचं कोणतं सामान असेल ते व्यवस्थित ठेवायचं. आणि त्यांचे खेळायचं सामान पण ते व्यवस्थित ठेवत नाहीत, पण आता मी सांगितल्यापासून ठेवतील नक्की. त्यांचं कॅरम पण इकडं तिकडं पडलेलं असतं, गेम पण इकडं तिकडं पडलेले असतात, आणि ती मी सांगत असते त्यांना व्यवस्थित ठेवा. तर आता आजपासून नक्की ते व्यवस्थित ठेवणार आहेत. बघा तुम्ही मस्त कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये चांगलं असं ठेवलंय त्यांनी छान असं, आणि मला तर आवडलं ते. तर तुम्हाला कसं वाटलं श्लोकचं आलोकचं काम तर नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय सगळ्यांना.